एक महत्त्वाची घडामोड आहे। कामराला मुंबईत बोलावून जबाब घेण्याची गरज आहे का असं कोर्टाने विचारलेली आहे। कामराच्या जीवाला धोका आहे, मग इथे का बोलावता अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आली आहे। मुंबई पोलीस तामिळनाडूत जाऊन जबाब नोंदवू शकतात असंही कोर्टाने म्हटलंय। तर कामराच्या जीवाला धोका आहे, मग त्याला इथे का बोलवलं जाते अशी विचारणा कोर्टाने केलेली आहे। मुंबई पोलीस तामिळनाडूत जाऊन जबाब नोंदवू शकतात असंही कोर्टाने म्हटलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी सचिन गव्हाणे यांच्याकडून। सचिन, काय नेमकी कोर्टाने म्हटलेलं आहे? म्हणजे हे महत्त्वाचं सवाल जे आहेत ते कोर्टाने सरकारी वकील ॲडव्होकेट हितेन वेणुगावकर यांना विचारलेले आहेत। त्यांनी असं विचारलंय की जर कुणाल कामराच्या जीवाला धोका असताना आपण चौकशीला त्यांना स्वतः उपस्थित राहण्याबाबत का सांगत आहात असा प्रश्न जो आहे तो कोर्टाने केलेला आहे। त्यांच्याला जीवाला धोका आहे तर आपण त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार आहात का असा देखील प्रश्न जो आहे तो कोर्टाने सरकारी वकिलांना केला। आणि तुमचे लोक म्हणजे तुमचे जे पोलीस आहेत, मुंबई पोलीस आहेत, ते तमिळनाडूला जाऊन त्यांचा जबाब नोंदवू शकतात का असा देखील एक कोर्टाने जे आहे ते म्हटलेलं आहे। त्याचसोबत आता नवीन अपडेट अशी आहे की आम्ही जर तुम्हाला तिथे जाऊन जबाब नोंदवण्याची परवानगी देत आहोत मग काय हरकत आहे असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे कामराच्या वकिलांना। तर कामरा हे मुंबईत कधी येतात असा सवाल देखील कोर्टाने केलेला आहे। कोर्ट असं म्हणते की आम्ही तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीनं जबाब नोंदवण्याबाबत सहकार्य करण्याबाबत सूचना करू शकतो। आणि कोर्टाने असं देखील म्हटलं की आपण जबाब नोंदवा पण अटक करण्याची गरज नाही, हे तर पोलिसांनीही आपल्या समन्समध्ये म्हटलेलं आहे। कोर्टाकडनं जे आहे ते महत्त्वाचं जे निरीक्षण आहे ते नोंदवलं जात आहे आणि कोर्टाकडनं हा महत्त्वाचा जे सवाल आहेत ते केले जात आहेत। आपण बघू शकतो कोर्टाने महत्त्वाचे जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये मुंबईमध्ये त्याच्या जीवाला धोका असताना त्याला का बोलवण्यात येत आहे असं जे आहे ते कोर्टाकडनं बोललं जात आहे। यामध्ये आता कुणाल कामराला दिलेल्या पहिल्या नोटीसनुसार तुम्हाला जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही, हे महत्त्वपूर्ण निरीक्षण जे आहे ते कोर्टाकडनं नोंदवण्यात आलेलं आहे। कुणाल कामराला दिलेल्या पहिल्या नोटिसानुसार तुम्हाला जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही, हे जे महत्त्वाचं निरीक्षण जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता जो कोर्टाकडनं जे काही स्पष्टता दिली जाते त्यामुळे कुठेतरी कुणाल कामराच्या बाजूने हे प्रकरण जे आहे ते वळताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि कुणाल कामरा यांनी आपल्यावरची FIR जी आहे ती रद्द करावी यासाठी कोर्टामध्ये जी आहे ती याचिका केलेली होती। यावरती आता कोर्टानं महत्त्वपूर्ण असं निरीक्षण नोंदवल्याचं पाहायला मिळतं। श्रुती, कुणाल कामराला दिलेल्या पहिल्या नोटिशीनंतर तुम्हाला त्याचा जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळं आता कुठेतरी कुणाल कामराची जी बाजू आहे ती कोर्टाकडनं अधिक उचलून धरली जाते। त्याच्या वकिलांनी मगासपासून त्याचा युक्तिवाद जो आहे तो त्यांनी केलेला होता आणि कुणाल कामरानी मुंबईत येऊन जबाब नोंदवावा असं जे आहे ते मुंबई पोलिसांकडनं त्याला वेळोवेळी 3 ते 4 समन्स देण्यात आलेले होते। परंतु आता कोर्टाकडून असं सांगण्यात आले की त्याच्या जीवाला धोका असताना त्याला मुंबईत का बोलवण्यात येते। नक्कीच सचिन, थोडंसं थांबवते, मी पुन्हा येणार आहे तुमच्याकडे। एक महत्त्वाची अपडेट या प्रकरणातली आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया। जबाब नोंदवण्यासाठी कामराच्या अटकेची गरज नाही असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। सचिन, याकडे नेमकं कसं बघायचं? कोर्टानं नेमकं आज या सगळ्या संदर्भात बोलताना काय काय महत्त्वाचे मुद्दे किंवा निर्देश मांडलेले आहेत, काय त्या संदर्भात कोर्टानं म्हटलंय? आहे ते सरकारी वकील आहेत ॲडव्होकेट हितेन वेणुगावकर यांना सवाल त्यांनी विचारलेले आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं त्यांनी विचारलेलं आहे की जर कुणाल कामराच्या जीवाला धोका आहे तर आपण त्याला चौकशीला मुंबईत का बोलावत आहात असा प्रश्न जो आहे तो कोर्टानं सरकारी वकिलांना केला। तर तुमचे लोक म्हणजे मुंबई पोलीस जे आहेत ते तमिळनाडूमध्ये किंवा कुणाल कामरा जिथे आहे तिथे जाऊन त्याचा जबाब देखील नोंदवू शकतात। आम्ही परवानगी तुम्हाला देत आहोत की जबाब तुम्ही तिथे जाऊन नोंदवा तर तुम्हाला त्याची हरकत आहे का असा देखील कोर्टानं सवाल जो आहे तो सरकारी ॲडव्होकेट हितेन वेणुगावकर यांना केलेला आहे। त्यामध्ये त्यांनी आणखीन एक महत्त्वाचं म्हटलेलं आहे की जबाब नोंदवण्यासाठी कुणाल कामराच्या अटकेची गरज नाही। नक्कीच सचिन, ही अत्यंत